महाबळेश्वराच्या पायथ्याशी वसलेलं एक असं शहर ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. नमस्कार मित्रांनो, मी विजय, आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण जाणार आहोत वाई येथे, जेथे 100 पेक्षा जास्त प्राचीन मंदिर आहेत, जेथून कृष्णा नदीचा सांस्कृतिक प्रवास पुढे सुरू होतो. येथे अफजल खान प्रतापगडाकडे जाण्यापूर्वी थांबला होता. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी वाईचा संपूर्ण इतिहास. वाई हे सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन शहर असून ते कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत असलेले हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे 718 मीटर उंचीवर आहे. वाईला दक्षिण काशी असे म्हटले जाते, कारण येथे 100हून अधिक प्राचीन मंदिरे आणि घाट आहेत. इतिहासकारांच्या मते वाईचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे. काही स्थानिक आख्यायिकानुसार याला प्राचीन काळी विराट नगरी म्हणून ओळखले जात असे. महाभारतातील अज्ञातवासात पांडवांनी राजा विराटाच्या राज्यात वास्तव केले अशी लोकश्रद्धा येथे आढळते. संशोधकांच्या मते 8व्या शतकातील या ठिकाणाचा उल्लेख वाई या नावाने आढळतो. पुढे हे व्यापारी आणि धार्मिक केंद्र म्हणून विकसित झाले. वाईचा सुवर्णकाळ मराठा साम्राज्यांच्या काळात सुरू झाला. पेशव्यांच्या काळात हे शहर अत्यंत महत्त्वाचे धार्मिक आणि प्रशासकीय केंद्र बनले. मराठा सरदार घराण्यांनी येथे भव्य मंदिरे, घाट आणि वाडे बांधले. वाईशी संबंधित 2 महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या तांबे घराण्याची मुळे वाईत होती. अंबिकाबाई पेशवे या रास्ते घराण्यातील होत्या. आता आपण आलो आहोत वाईतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे ढोल्या गणपती मंदिर. सन 1762 मध्ये सरदार रास्ते यांनी कृष्णा नदीच्या काठावर या मंदिराची उभारणी केली. एका मोठ्या दगडातून घडवलेली विशाल गणेश मूर्ती हे या मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. मंदिराची उभारणी हेमाडपंथी शैलीत करण्यात आली असून आज ते महाराष्ट्रातील प्रमुख गणेश मंदिरापैकी एक मानले जाते. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर वाईचे एक प्रमुख आकर्षण आहे. ही गणेश मूर्ती सुमारे 15 फूट उंच असून एका अखंड दगडातून घडवण्यात आली आहे. मूर्तीचा विशाल आकार आणि गोलाकार पोट यामुळे स्थानिक लोक तिला प्रेमाने ढोल्या गणपती असे म्हणतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि संध्याकाळच्या प्रकाशात कृष्णा नदीच्या काठावर उभा असलेला हा ढोल्या गणपती अत्यंत मनमोहक दिसतो. त्यामुळे वाईला भेट देणारा प्रत्येक पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतो. वाई हे धार्मिक आणि ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. महाबळेश्वर, पाचगणी आणि प्रतापगडला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचे स्टॉप झालेले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आपण चाललो आहोत त्याच्या शेजारी असणाऱ्या महादेव मंदिराकडे. याला दक्षिण काशी असे म्हटले जाते आणि त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे येथील प्राचीन महादेव मंदिरे. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे काशी विश्वेश्वर महादेव मंदिर. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर सुमारे 18व्या शतकात बांधण्यात आले. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. मंदिराच्या सभोवती सुंदर कोरीवकाम, दगडी खांब आणि भव्य दीपमाळ पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शंकराचे शिवपिंड स्थापित आहे. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवारी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. वाईच्या दक्षिण काशीची ओळख बनलेले हे महादेव मंदिर तब्बल शेकडो वर्षापासून कृष्णा नदीच्या काठी उभे आहे. महादेवाच्या प्रत्येक मंदिरासमोर आपल्याला एक भव्य नंदीची मूर्ती पाहायला मिळते. वाईच्या काशी विश्वेश्वर मंदिरातील ही नंदी मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून तिचे कोरीवकाम अत्यंत सुंदर आहे. अनेक शतकापासून ही मूर्ती मंदिरासमोर भक्तिभावाने विराजमान आहे. पाहू शकता, नंदीची मूर्ती खूप मोठी आहे इथली
आणि त्यावर केलेले कोरीवकामही खूप सुंदर आहे. मंदिर हे केवळ वाहन नाही तर संयम, निष्ठा, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच प्रत्येक शिव मंदिरात नंदीला विशेष स्थान दिले आहे. वाईतील काशी विश्वेश्वर मंदिरात आपल्याला सुंदर अशी दीपमाळ पाहायला मिळते. दीपमाळ केवळ सजावटीसाठी नसून त्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. माळ ही अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवते. गणपतीचे आणि महादेवाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो कृष्णा नदीच्या काठावर. आई शहराची ओळख केवळ मंदिरे आणि घाटामुळे नाही तर या पवित्र नगरीच्या माध्यमातून वाहणाऱ्या कृष्णा नदीमुळे होते. भारताच्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली कृष्णा नदीचा उगम कृष्णामाई टेम्पलजवळ महाबळेश्वर येथे होतो. यात्रेच्या डोंगरातून सुरू झालेला हा प्रवास वाई, सातारा, कराड, सांगली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून पुढे जात बंगालच्या उपसागराला मिळतो. वाईमध्ये कृष्णा नदी अत्यंत शांत आणि रमणीय स्वरूपात वाहताना दिसते. नदीच्या दोन्ही तीरावर बांधलेले प्राचीन घाट, मंदिरे या परिसराला एक वेगळीच ऐतिहासिक ओळख देतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले वाई शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी अतिशय जवळून जोडलेले आहे. जावळीचे घनदाट जंगल, प्रतापगड किल्ला आणि वाईचा परिसर हा स्वराज्याच्या स्थापनेतील महत्त्वाचा भाग आहे. वाईला दक्षिण काशी म्हणून ओळख मिळण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे कृष्णा नदीच्या काठावर बांधलेले भव्य आणि ऐतिहासिक घाट. वाईमध्ये गणपती घाट, गंगापुरी घाट, धर्मपुरी घाट, भीमकुंड घाट असे अनेक घाट आहेत. प्रत्येक घाटाचा स्वतःचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे. या घाटावरून कृष्णा नदीचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. घाटावरील दगडी पायऱ्या, मंदिराचे शिखर, दीपमाळ आणि नदीत पडणारे त्यांचे प्रतिबिंब पाहून जणू आपण काही शतके मागे गेल्यासारखे वाटते. वाईचे घाट हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर मराठा इतिहास, स्थापत्यकला आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. वाई आणि परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, घाट, मंदिरे आणि वाडी यामुळे हे ठिकाण चित्रपट निर्मात्यांचे आवडते लोकेशन बनले आहे. स्वदेश, गंगाजल, ओमकारा आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये वाईचे सौंदर्य दिसून येते. मित्रांनो, तुम्ही जर वाई शहरामध्ये आला तर वाई शहरातील डोल्या गणपती, कृष्णा घाट, काशी विश्वेश्वर मंदिर, मेणवली घाट, नाना फडणवीस वाडा ही ठिकाणे पाहायला विसरू नका. मित्रांनो, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईने हजारो वर्षाचा इतिहास, मराठा साम्राज्याचा वैभवशाली वारसा आणि कृष्णा नदीचे पावित्र्य अजूनही जपून ठेवले आहे. तुम्ही महाबळेश्वर किंवा प्रतापगडला जात असाल तर वाई शहराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.